हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला बीटाचा हलवा दाखवणार आहे. खूप जास्त सोपी पद्धत आहे. आपल्याला वाटतं खूप किचकट काम असेल, पण खरंच गाजराचा हलवा करायला जेवढा किचकट आहे त्यापेक्षा अगदी सोपी आहे बीटाच्या हलव्याची रेसिपी. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 बीट घेतले ते स्वच्छ धुवून घेतलेत. त्यानंतर त्याचे दोन्ही साईडची जी टोकं आहेत ती कापून घ्यायची आहेत आपल्याला आणि ह्याची साल काढून घ्यायची आहे. साल आधी काढून घ्यायची व्यवस्थित, संपूर्ण साल काढायची, कुठेही राहिली वगैरे नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने मी आता दोन्ही बीटांची साल काढून घेणार आहे. लहान मुलं शक्यतो कंटाळा करतात बीट वगैरे खायला. आमच्या घरातही तसंच आहे. मुलं असा बीट खात नाहीत, पण हलवा केला तर तो जरासुद्धा शिल्लक राहत नाही. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. एकदा केल्यानंतर तुम्हाला सुद्धा कळेल की मुलं किती आवडीने खातात. त्यात हा किती गुणकारी आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. प्रत्येकालाच माहिती आहे बीट खाल्लं पाहिजे आणि बीटामध्ये किती विटॅमिन्स वगैरे असतात. तर त्यामुळे मुलं जर तसं बीट खात नसतील तर हा उपाय नक्की करून बघा. बीटाच्या अजूनही रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर दोन्ही बीटाची मी साल काढून घेतलेली आहे इथे. आता हे बीट आपल्याला किसून घ्यायचे. जास्त बारीक किसणीने नाही किसायचं. जे अशी मीडियम साईजची किसणी येते त्यानेच आपल्याला हे बीट व्यवस्थित किसून घ्यायचे. आणि बीट किसताना सुद्धा संपूर्ण हात लाल होतात बघा. हे जे किसलेलं बीट आहे ना, ह्याचा थोडासा रस काढून तुम्ही एखाद्या ह्याच्यात ठेवला डबेमध्ये वगैरे आणि त्यामध्ये वॅसलीन मिक्स केलं तर तुम्ही तो लिप बाम म्हणून सुद्धा वापरू शकता. बीटाचे खूप जास्त फायदे आहेत खरंच. त्यामुळे हा हलवा एकदा नक्की करून बघा. आणि मेन म्हणजे पौष्टिक आहे. इथे मी पॅनमध्ये तूप घातलेलं आहे 1 चमचाभर आणि तुपामुळे हलव्याला खूप छान असा फ्लेवर येतो. आता तूप मेल्ट झाल्यानंतर जो आपण किसून घेतलेला बीट आहे तो घालायचा आहे यामध्ये. तुम्ही कढईत केलात तरी काही हरकत नाही. आणि बीटाचा कलर वगैरे एवढा सुंदर दिसतो ना, खरंच गाजराच्या हलव्यापेक्षा बीटाचा हलवा खूप जास्त छान लागतो खायला. तर आता हा 1 मिनिटभर परतवून घ्यायचा आहे. का परतायचा आहे? कारण की ह्याच्यामध्ये एक उग्र असा स्मेल असतो बीटामध्ये. तो जाण्यासाठी तुपामध्ये जर व्यवस्थित छान परतून घेतला ना 1 मिनिटभर तर तो स्मेल राहत नाही. त्यानंतर इथे मी 1 वाटीभर दूध घालणार आहे. आणि पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही आहे, दूधच घालायचं आहे. त्यामुळे खूप असा क्रीमी फ्लेवर येतो त्याला. आणि हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दूध घातल्यानंतर. दूध नंतर लागलं तर तुम्ही परतसुद्धा घालू शकता, पण सुरुवातीला थोडं बेतात घालायचं. त्यानंतर ह्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 3 मिनटासाठी झाकण ठेवून व्यवस्थित होऊन द्यायचं आहे. तर आता 3 मिनटं झालेले आहेत, पण तुम्ही पाहू शकता म्हणजे जे आपले किसलेलं बीट होतं ते जसं तसं आहे. म्हणजे जास्त असं शिजलेलं नाही आहे. नंतर मी तुम्हाला असं दाबून पण दाखवेल. तर शिजलेलं नाही आहे बीट म्हणावा असं. त्यामुळे मी हे पुन्हा एकदा एकत्र करून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं परत दूध घालणार आहे मी, कारण की ह्याला दूध लागणार आहे. जवळपास पावशरच्या आसपास दूध लागतं बीटाचा हलवा करायचा झाला तर. 2 बीटाचा हलवा जर करायचा झाला तर. आणि मी थोडीशी मलईसुद्धा घातली आहे जेणेकरून खूप छान अशी टेस्ट येते बीटाच्या हलव्याला. तर आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवायचं आहे आपल्याला. झाकण ठेवून छान 3 ते 4 मिनटं होऊन द्यायचं आहे. आता एकदम मस्त असा हा हलवा झालेला आहे. तुम्ही बघू शकता दूधसुद्धा पूर्णपणे आटलेलं आहे. आणि जास्त असा ओलसर नाही ठेवायचा आहे आणि खूप जास्त असा ड्रायसुद्धा नाही करायचा आहे. त्यानंतर ड्रायफ्रूटचे काप घालायचे यात आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे. तुम्ही हवं असेल तर ड्रायफ्रूट तुपामध्ये तळून नंतरसुद्धा घालू शकता किंवा या स्टेजला सुद्धा घालू शकता. जसे तुम्हाला आवडतील तसे घाला आणि जे आवडतील ते घाला. मी इथे बदाम वापरले ते. तर ते व्यवस्थित छान मिक्स केल्यानंतर साखर घालायची आपल्याला 1 वाटी. तुम्ही जसं गोड खाता त्या प्रमाणामध्ये साखर घाला. साखर घातल्यानंतर त्याला जी चकाकी येते ना, खरंच. आता साखर घातल्यानंतर हे थोडंसं पातळ होतं पुन्हा. नाहीतर तुम्हाला वाटेल अरे रेसिपी फसली की काय, पण नाही, हे थोडंसं पातळ होतं. साखर त्याचा ओलावा सोडते. तर हे छान व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे पुन्हा.
गॅस मीडियम करायचा, थोडासा फास्ट करायचा आणि हे व्यवस्थित छान परतत राहायचं कंटिन्यू. नंतरनं झाकण नाही ठेवायचं. एकदा साखर टाकल्यानंतरनं हे छान व्यवस्थित असं हलवत राहायचं, कंटिन्यू हलवत राहायचं, जेणेकरून खाली लागलं पण नाही पाहिजे आणि साखर छान मेल्ट होऊन पुन्हा अशी घट्टसुद्धा झाली पाहिजे. तर आता बघा आपलं हे व्यवस्थित होत आलेलं आहे, पण तरीसुद्धा ह्यात खूप मॉइश्चर आहे अजून. तर त्यामुळे मी हे हलवत राहणार आहे. 1 ते 1.5 मिनटं आरामात लागतो साखर टाकल्याच्या नंतरनं. तर आता हे व्यवस्थित छान झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा किती सुंदर आला आहे त्यानंतरनं. खूप 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 जास्त छान होतो. त्यात तो गुणकारीसुद्धा आहे. त्यामुळे एकदा नक्की करूनच बघा. एकदा केला ना तुम्ही परत परत बीट आणाल आणि कराल याची खात्री मी तुम्हाला देते. तर चला, रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत किंवा ब्लॉगसोबत किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बाय.